उपस्थित सर्व शिवांशांना शिवोहम पूर्वक नमस्कार। चातुर्मास सुरू झाला आणि चातुर्मासातील पहिला सण उत्सव उपवासाचा जो काळ सुरू झाला तो म्हणजे श्रावण सोमवार। या 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये पावसाळा आणि याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम याच्यातून बाहेर पडून निरोगी आनंदी जीवन जगणे व मनाला सात्विक बनवणे, मनाला सात्विकतेकडे घेऊन जाणे, त्याचबरोबर स्वतःची आध्यात्मिक प्रगती करणे, आनंदी जीवन जगण्याची कला शिकवून घेणे, यासाठी आपल्या पूर्वजांनी या चातुर्मासाची निर्मिती केलेली आहे। चातुर्मास हा बनवलेला आहे, त्याबद्दल तो डिझाईन केलेला आहे। या चातुर्मासामध्ये सर्व उपवास आहेत, भरपूर सण उत्सव आहेत। यातील पहिला सण उत्सव आणि आपला उपवासाचा जो काळ आहे, ज्याची गरज आहे, तो म्हणजे श्रावण सोमवार। या श्रावण सोमवारी फक्त शिवभक्तांसाठीच आहे असं नाही, सर्व शिव अंशांसाठी आहेत। हा श्रावण सोमवार कोणासाठी आहे? सर्व शिव अंशांसाठी आहे। यामध्ये काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला माहीत असलेलं श्रावण सोमवारामुळे मिळणारे इच्छित फळे, सुख, समाधान, आनंद, शांती, समृद्धीने पूर्ण हे जीवन कसं जगता येईल, यासाठी हे श्रावण सोमवार आहेत। मग अशी प्रॉपर व्यवस्थित शास्त्रोक्त विधी कोणती आहे, जी विधी करून आपण या सर्व गोष्टी आपल्याला भेटतील, आपलं जीवन संपन्न होईल, समृद्ध पूर्ण होईल, यासाठी काय करता येईल, ही विधीच ती आहे। जो आपण उपवास करतो या दरम्यान आपण आकारातून निराकाराकडे जातो। हा उपवास काय करतो? उपवास आपल्याला आपल्या आकारातून निराकाराकडे घेऊन जातो। निराकाराकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे तो या दरम्यान आपला सुरू होतो। तो आपल्याकडून करून घेतलं जाते, ती व्यवस्था करून घेते आपल्याकडून, ती आपली तयारी होते, आपली परिपूर्णता या विधीमध्ये करून घेतली जाते। ती कशी करून घेतली जाते? तर या उपवासाच्या माध्यमातून करून घेतली जाते। मात्र शास्त्रोक्त उपवास झाला पाहिजे तर आपण आकारातून निराकाराकडे जाऊ। आकार कोणता आहे? अहंकार, अहमचा आकार, माझा आकार। आपण शरीर मी आहे, डॉक्टर मी आहे, इंजिनियर मी आहे, वकील मी आहे, हे शिक्षक मी आहे। आपला जो पेशा आहे, जो देह आहे, याला जो मी समजून बसलेला आहे, ज्यामुळे षडरिपू जे आहेत त्याचा अति वापर होतो। कशामुळे? या आकारामुळे। यातून बाहेर पडून स्वचा मीचा बोध करून घेणे। डॉक्टर, इंजिनियर, वकील, बिझनेसमॅन, शिक्षक, प्राध्यापक, प्रोफेसर, हे सर्व आपले डिग्र्या आहेत, आपण नाही। शरीर मी आहे, शरीर आपण नाही, हे शरीर आपलं आहे। मग आपण आणि शरीर हे वेगळे आहोत। मग आपण कोण आहेत हा जो शोध आहे, मी कोण आहे, जो रमण महर्षीला पहिला पडलेला प्रश्न, याचा शोध घेणे, जो तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, जो ज्ञानेश्वर महाराजांना समजला, संतांनी ज्यावर काम केलं, मी कोण आहे, या मी कडे प्रवास करणे, यासाठी आधी आकारातून निराकाराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो आहे उपवास। यातून आपली तयारी करून घेतली जाते पूर्ण। यातून काय होतं? तयार होते। काय तयारी होते? उपवासाने होतं काय? उपवासाने काय होतं? मनावर संस्कार होतात। जे मन आहे या मनावर संस्कार केले जातात। या संस्कारामुळे त्यावर एक स्वीकार भाव निर्माण होतो। जे होत आहे ते स्वीकारण्याची एक शक्ती निर्माण होते।
जे आहे, जे दिसत आहे, जे होत आहे हे स्वीकारणे. अस्वीकृती जो भाव आहे आपल्याला दुःखाकडे नेतो, स्वीकार भाव जो आहे तो सुख, समाधान, आनंद आणि समृद्धीकडे घेऊन जातो. मग हा उपवास कसा करावा? उपवासाचा अजून काय फायदा आहे? ज्या पद्धतीने उपवासाने मनावर संस्कार होतात, त्याच पद्धतीने उपवासामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते. आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील जे रोग, आजार, व्याधी जे आहेत, हे रोग, आजार आणि व्याधी हे शरीरातून बाहेर काढणे आणि या शरीराला निरोगी आरोग्य प्राप्त करून देणे, स्वच्छ, शुद्ध, आरोग्यपूर्ण बनवण्याची जी विधी आहे ही उपवासातून होते. ही उपवास आहे. ज्यावेळेस आपल्या घरात स्वच्छता होत असते. स्वच्छता कधी होते? ज्यावेळेस आपल्या आईला दैनंदिन कामातून वेळ भेटतो. रोजची जी कामं आहेत, रोज सकाळी उठणे, काम करणे, घरातील सगळं विधी वगैरे जे काही स्वयंपाक बनवणे वगैरे सगळं करायचं, नंतर कामाला जायचं, कामावरून यायचं, सगळं तेच करायचं. मग जी घरात कोपऱ्यामध्ये जी साचलेली घाण आहे ही कधी काढता येते आपल्याला? ही आपली आई कधी काढते? ज्या वेळेस कामाला सुट्टी असते, मग काम थोडं आहे, त्यावेळेस फावल्या वेळेमध्ये काय होतं तर घरातील शुद्धी होते. घरातील स्वच्छता, सगळा कोपऱ्यातला कचरा बाहेर काढला जातो. सगळी भांडी स्वच्छ धुवून ठेवले जातात, कपडे सर्व स्वच्छ धुतले जातात. याच पद्धतीने ज्यावेळेस आपण आपल्या शरीरावरील अधिक भार कमी करू, अधिक भार म्हणजे जे रोज खायचं सुरूच आहे, रोज खातोय, टाकतोय, मग शरीराला प्रॉपर शरीराची शुद्धी करायला वेळ भेटत नाही. ज्यावेळेस आपण कमी खाईल, ज्यावेळेस आपण पोट मोकळं ठेवू, त्यावेळी शरीरावरचा ताण कमी झाल्यामुळे शरीर काय करेल? शरीरामध्ये जो कचरा आहे हा कचरा खायला सुरुवात करणार. का? तर आपण अन्न दिलेलं नाही. जर समुद्रातील मोठ्या माशांना काहीच अन्न नाही भेटलं तर ते छोटे मासे खातात. तसं जर पोटामध्ये आपण जर अन्न नाही टाकलं तर यामुळे पोट, आपली भूक, अग्नी, शरीरातील जो अनावश्यक घटक वाढलेला आहे, ज्यामध्ये आम आहे, ज्यामध्ये ॲसिड्स आहेत, वेगवेगळा कचरा आहे, हा कचरा शरीर खायला सुरुवात करतो. शरीरामध्ये साचलेले फॅट खायला हे शरीर सुरुवात करतं. यामुळे शारीरिक शुद्धीसाठी सर्वोत्तम बेस्ट उपाय आहे उपवास. उपवासाचा अजून एक फायदा होतो. इतर भरपूर गोष्टी कमी झाल्यामुळे तुम्ही स्वतः जवळ खूप लवकर पोहोचता. उपवास, स्वतःचा जो वास आहे, जो सहवास आहे, हा सहवास आपल्याला या उपवासादरम्यान भेटतो. का? तर शरीरावर जे पचनक्रियेचा भार आहे हा भार कमी झालाय, त्यामुळे शरीर स्वतःवर काम करू लागलेलं आहे. मग या दरम्यान काय खावं आणि काय खाऊ नये? उपवासा दिवशी काय खावं? तर उपवासाच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये थोडंसं नजर टाकायची, थोडंसं प्रकाश टाकायचं आणि पाहायचं. मार्केट गच्च भरलेलं आहे, दुकान गच्च भरलेले आहेत. जाऊन विचारा, एवढी गर्दी आज का? दुकानदार म्हणतो उद्या उपवास आहे म्हणून आज गर्दी आहे. मग उद्या काय काय खायचं ते खरेदी करण्यासाठी हे सर्व ग्राहक, हे सर्व भक्तवर्ग इथं उपस्थित झालेला आहे. उद्या उपवास आहे, तिथं काहीच खायचं नाही. मग काय खायचं हा प्रश्न नाही पडला पाहिजे तुम्हाला. उद्या उपवास आहे, मग काय खायचं? आता काय खायचं काय हा प्रश्न पडतो. उद्या फराळ काय करावी प्रश्न पडतो ना. तर तिथे प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आपल्याला भेटलं पाहिजे. उद्या काहीच नाही खायचं. घरामध्ये ज्यावेळेस स्वच्छता सुरू असते, काहीतरी महत्वाचं काम, सण उत्सव असतो, सर्व मोठी माणसं काम करत असतात, आणि त्यावेळेस एक लहान मुलगा पडत येतो, म्हणतो मी काय करू. तो काहीतरी करायला जाऊन काम वाढवत असतो. मग घरातले लोक काय म्हणतात, तू काही करू नको, तू फक्त शांत बस. तू शांत बसणं, तू काही न करणं आमच्यासाठी खूप काही करण्यासारखं आहे. याच पद्धतीने मी काय खाऊ? उद्या उपवास आहे, काही नाही खायचं आपल्याला. मग त्याच्यातूनही भूक लागते हो. मनाला सारखं काही जर खाऊ वाटतं, मग काय खावं? तर या दरम्यान तुम्ही हलकं खावा. काय खाऊ शकता? फराळ हा शब्दच नाहीये कोणत्या ग्रंथामध्ये, कोणत्या शास्त्रामध्ये फराळ नाहीये. मग शब्द आहे काय?
फल आहार. फल आहार म्हणजे तुम्ही फळे खावा, पाने खावा, फुले खावा, पाणी प्या. फल आहार. फलम पुत्रम तोयम. फळे, फुले, पाने, पाणी हे तुम्ही आहारात पोटामध्ये टाकून उपवास करू शकता, ज्यामुळे पचनक्रियेवरती अजून ताण येऊ नये. उपवासाचा अर्थ काय? पचनक्रियेवरती ताण नको. अजून काय खाऊ शकता? राजगिरीचे लाडू खाऊ शकता, थोडेसे खजूर 1-2 खाऊ शकता, ज्यूस पिऊ शकता. ते कधी? खूपच भूक लागल्यानंतर. आम्ही मागे ग्रुपनी मोठ्या उपवास करायचो, त्यावेळेस काय करायचो? प्रत्येक जण 1 नारळ घेऊन यायचे. जोपर्यंत दुपारपर्यंत आपण काही खायचं नाही, पाणी प्यायचं आणि त्यानंतर नारळ जो आणलेला आहे तो फोडायचा. 12-1-2च्या आसपास फोडा, त्याचं पाणी प्यायचं. त्यानंतर 2 तासांनी ज्या वाजता तुम्ही जर 12 वाजता नारळ फोडला तर त्यानंतर 2 तासांनी त्यातलं 1 नारळाचं कवच खायचं. 2 नारळाची भाग होतात ना, 1 खायचं. त्यानंतर जर भूक लागली तर दुसरं खायचं आणि संध्याकाळी तुम्ही वरण भात वगैरे असं खायचं. उपवास तुमचा सोडायचा. उपवास झाले. या पद्धतीने जर तुम्ही उपवास केले तर ते उपवास रुजू होतील, ते उपवास तुम्हाला लागू पडतील आणि यातून श्रावण सोमवारी जो मिळणारी तुम्हाला आनंद, समृद्धी, सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य भेटेल. जर या पद्धतीने उपवास केले तर. जर तुम्ही खिचडी खाऊन, पातेल्यावर शिजवलेली रताळी खाऊन, पातेल्यावर शिजवलेली भगर, त्यात दही, दूध, केळी टाकून जर खाऊन जर तुम्ही खात असाल तर उपवास नाहीच नाही, यामध्ये खायचंच काम आहे. फक्त आहार बदलताय तुम्ही, उपवास करत नाही. एकादशी आणि दुप्पट खाशी, जी सकाळी खाल्लेली खिचडी आहे ती संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही नाही खाल्लं तरी चालेल, एवढी ती पचायला जड आहे. वारंवार चहा पिणे या गोष्टी टाळा, यातून तुम्हाला काहीही भेटणार नाही. उलट उपवासा दिवशी तुम्ही खाऊन फायदा तर होणारच नाही, यांनी तुमच्या शरीराला अजून नुकसान होईल. यांनी तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढेल, डोकं दुखेल, पोटाच्या समस्या सुरू होतील, उलटी जुलाब भरपूर लोकांना सुरू होतात. म्हणून तुम्ही कमी खावा. उपवासाचा अर्थ काय? उपवास. या सर्व गोष्टीतून आकारात बाहेर पडून निराकाराकडे तुम्ही गेला पाहिजे. उपवास तुमचा झाला पाहिजे, स्वतःशी स्वतः जवळ गेला पाहिजे. हा उपवास आहे. मी काय खाऊ काय नाही खाऊ हा उपवास नाही. मग सकाळी अर्धी भाकरीन थोडीशी भाजी खाऊन डायरेक्ट संध्याकाळी अर्धी भाकरीन थोडीशी भाजी खाणे हा सुद्धा उपवास होऊ शकतो. कमी खाणे हा उपवास आहे. लोकांना काळजी वाटते, मी आता काय खाऊ, काही नाही खायचं. आपल्याला फळे खायचे, फुले खायचे, पाने खायचे आहेत, पाणी प्यायचं आहे, ज्यूस प्यायचा आहे, हलका पोटाला तुमच्या थोडासा भुकेचा अनुभव झाला पाहिजे, समजलं पाहिजे. तळमळ थोडीशी पोटामध्ये झाली, कुडकुड आवाज वगैरे जे सगळे बंद झाले पाहिजेत. कचरा शरीराने खाल्ला पाहिजे. शरीराच्या शुद्धीच्या व्यवस्थेमध्ये अडथळे आणू नका. तुम्ही अडथळे आणता शरीर शुद्धीमध्ये, ते अडथळे आणू नका. आता हा उपवास कसा सोडावा पकडायचं समजलं ना, तर सोडायचा कसा? तर श्रावण सोमवार हा सोडण्यापूर्वी तुम्ही 2-3 मुळ्याचे तुकडे खावा. श्रावण सोमवार सोडण्यापूर्वी तुम्ही 4-5 बेलपत्राची पाने खावा. हा मुळा आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या शरीरामध्ये जो कचरा साचलेला आहे हा कचरा बाहेर काढून टाकण्याचं काम करतो. लिव्हरची शुद्धी करतो, आतड्यांची शुद्धी करतो, किडनीची शुद्धी करतो, शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता वाढवतो. जो राहिलेला दिवसभरात कचरा आहे अजून काय तो दुसरी सकाळी सगळा घेऊन बाहेर पडतो. यासाठी आवळा हा आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. त्यानंतर आहे बेल. बेल काय करतं? बेलाचंही तेच काम आहे. बेल पहिल्यांदा काम करतं तुमच्या मनावरती, मनाला शांत ठेवतं.
शरीर आणि मन यांच्यामध्ये बॅलन्स निर्माण करतं. शरीर आणि मन यामध्ये एक स्थिरता निर्माण करतं. जी अस्थिरता निर्माण झालेली आहे ही स्थिरता निर्माण करण्याचं काम बेल करतो. यासोबत अजून काय करतो, हृदयाचे विकार दूर करतो. छातीमध्ये धडधडणे, घाबरल्यासारखं वाटणे, फुफ्फुसाच्या समस्या, धाप लागणे, दम लागणे या समस्या ठीक करतो. लिव्हरच्या समस्या ठीक करतो. लिव्हरची ताकद वाढवतो. आतड्याचे विकार दूर होतात. आतड्यातील जो आम आहे तो पचवतो, ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला येत नाही. आणि जर आला तर तुम्ही बेलाची पाने उकळून प्या. किडनी क्लीन करतो, मूत्राशय पूर्ण क्लीन करतो. हे सर्व कशासाठी आहे? हे शरीर, हा देह जो मंदिर रूपी आहे, हा निरोगी ठेवण्यासाठी, हा आरोग्यवान ठेवण्यासाठी ही व्यवस्था आपल्या पूर्वजांनी तयार केलेली आहे. एक सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. श्रावण सोमवार आम्ही एवढे लक्ष जप करणार आहे. बिनधास्त करा, केलंच पाहिजे. मात्र त्या लक्षावरती, त्या जपावरती तेवढं लक्षही दिलं पाहिजे. 1,00,000 लक्ष जप करते, बिनधास्त करा, पण त्यावर तेवढं लक्ष दिलं पाहिजे. किती लक्ष जप करता याला महत्व नाही, किती लक्ष देऊन जप करता याला महत्व आहे. मनासाठी, हे शरीरासाठी झालं, मनासाठी आहे थोडंसं. मन यामध्ये शुद्ध कसं करावं, मन यामध्ये आनंदी कसं ठेवावं, मनावर संस्कार कसे करावेत. तर या उपवासाच्या दरम्यान जसं आपण शरीरामध्ये आहार कमी टाकतो, आहार कमी घेतो, याच पद्धतीने कमी बोलावं, अनावश्यक बोलणं टाळावं, गरज आहे तेवढंच आणि तितकंच बोलावं. म्हणजे आपण मौन धारण करावं, आपण मौन पाळावं. या मौन पाळल्यामुळे काय होतं, मनाची अति बडबड कमी होते, ज्यामुळे मन सुद्धा स्वतःवर काम करू शकतं. मन ऊर्जावान होतं, मन शांत होतं, मन संस्कारी होतं. कशातून होतंय? या मौन मधून. मग बोलायचं नाही, मग हाताने हे नाही करायचं. एक शब्द बोला ना, एक वाक्य बोला, जे अति गरजेचं आहे, महत्वाचं आहे. पुस्तक वाचताना लिहिलो ना आपण IMP, तसं IMP गोष्टी असेल तर त्या बोला, ते चालेल. पाठी घ्यायचं. मी एक मौनी महाराजांना भेटलो होतो मागे. ते तोंडाने काहीच बोलत नव्हते 20 वर्ष. मग पाठीवरती लिहून द्यायचे आणि अशा 3 पाट्या असायच्या. एका वेळेस एक, दुसरी पुसायला आणि तिसरी होती हेच काम सुरू. याला मौन नाही म्हणू शकत. मी थोडंसं डवसल्यानंतर पाठी फेकून मारायची वेळ आली. हा मौन नाहीये. मौन काय आहे? अनावश्यक, अतिआवश्यक, फालतू गोष्टी टाळा. जे गरज आहे, जे महत्वाचं आहे तेच तुम्ही बोललं पाहिजे. मौन पाळल्याने मनाची शुद्धी होते, मन ऊर्जावान होतं, मनावर संस्कार होतात. या श्रावण सोमवारी आपल्याला सकाळचं फक्त 10-15 मिनिटे, 1 तासच ध्यान जप नाही करायचा. 24 तास आपला जप झाला पाहिजे, 24 तास आपलं ध्यान झालं पाहिजे. ही जपमाळ थांबली नाही पाहिजे. 24 तास यातून तुमचा भाव शुद्ध होईल, अंतःकरण शुद्ध होईल. शरीर शुद्धी झाली, मन शुद्धी झाली, आता भाव शुद्धीवरती थोडंसं पाहू. तर 24 तास तुम्ही हा मंत्र जप कराल. आणि आज एकच दिवस नाही, पूर्ण श्रावण महिना, हा एकच महिना नाही, पूर्ण 12 महिने तुम्ही हा जप सुरू ठेवू शकता. ही जपमाळ सुरू ठेवू शकतो आपण. ती कशी? हे ध्यान कसं करायचं? हे ध्यानाची जपमाळा आहे. सकाळी सर्व तुमची विधी झाल्या, सर्व तुमची पूजा पाठ झाली, त्यानंतर 5 मिनिटं डोळे बंद करा, ध्यान मुद्रेमध्ये या. लक्ष पूर्ण श्वासावरती. शरीरामध्ये येणारा श्वास, शिवची जाणीव करून देतो. आणि बाहेर जाणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास, हमची जाणीव करून देतो. लक्ष पूर्ण श्वासावरती. शरीरामध्ये येणारा श्वास,
शिवची जाणीव करून देतो. बाहेर पडणारा श्वास हमची जाणीव करून देतो. एक उच्चार आहे शिवचा आणि दुसरा उच्चार आहे हमचा. शिवोहम. येणारा श्वास शिव, बाहेर पडणारा हम. शिवो हम, शिवो हम. हम ही शिव है, शिव ही हम है. हे जे शिवोहम ध्यान आहे, हे ध्यान आपण 24 तास, 1 आठवडा, 1 महिना आणि 12 महिने करू शकतो. आणि जी शिवची साधना आहे ही आपण कंटिन्यू नेहमी सुरू ठेवू शकतो. यातून खऱ्या अर्थाने शिवची साधना होईल. श्रावण सोमवार फलित होईल. इच्छित तुम्हाला सर्व असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, समाधान भेटेल. भरपूर मुली चांगला नवरा भेटावा म्हणून जे श्रावण सोमवार करतात, त्यांनाही शंकरासारखा चांगला प्रेमळ नवरा भेटेल. कधी? ज्यावेळी शिवोहमची साधना तुम्ही नियमित कराल. जर यामध्ये काय व्यत्यय आणला, ही साधना व्यवस्थित नाही झाली, तर शंकरासारखाच नवरा भेटेल, पण थोडासा तापट भेटेल. त्यामुळे ही विधी कशी करायची आहे? व्यवस्थित करायची आहे. शुद्धीवरती येऊन करायची आहे. शुद्धीने करायची आहे, बुद्धीने करायची नाही. ती बुद्धी लावायची नाही, इथे फक्त शुद्धी लावायची. बुद्धीने चुकू शकता, शुद्धीने चुकू शकणार नाही. बुद्धी इथून काम करते, शुद्धी इथून काम करते. इथून कधीही चुकत नाही. बरोबर तर बरोबरच आहे, चूक सुद्धा बरोबर आहे, हे शुद्धीतून होतं. सर्वजण 5 मिनिटं ध्यान करतील. त्या ध्यानानंतर ज्यांना ध्यानात बसायचं आहे ते तेवढा वेळ ध्यानामध्ये बसतील. ज्यांना पुढील कामासाठी जायचं आहे, बाहेर पडायचं आहे, ते पुढील कामासाठी जातील, बाहेर पडतील. 5 मिनिटानंतर शिवोहम ध्यान सुरू असताना हे लेक्चर इथं संपेल. हे प्रवचन, हा संघ इथे संपेल. सर्वजण शिवोहमचं ध्यान करतील. सर्वजण ध्यान मुद्रेमध्ये आहेत. लक्ष श्वासावरती. श्वास आपल्या शरीरामध्ये कसा येत आहे, कसा जात आहे. येणारा प्रत्येक श्वास शरीरामध्ये शिवोची भावना निर्माण करत आहे. बाहेर पडणारा प्रत्येक उच्छ्वास ओमची भावना निर्माण करत आहे. शिवोहमचा मंत्र जप सुरू होत आहे. तो सुरूच आहे. आपण फक्त यावर ध्यान एकाग्र करत आहे, मन एकाग्र करत आहे. मनाची एकाग्रता म्हणजे ध्यानाची सुरुवात. मनाची एकाग्रता म्हणजे ध्यान नाही, मात्र मनाच्या एकाग्रतेतून ध्यान होऊ शकते. नाकावाटे शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास शिवोची जाणीव करत आहे, शिवोचा संस्कार करत आहे.
बाहेर पडणारा नाकातून प्रत्येक उच्छ्वास हमची जाणीव करून देत आहे, हमचा संस्कार करत आहे. एकत्र जोडले यांचा जर जप केला, माळ बनवली तर शिवोहमचा मंत्रोच्चार, शिवोहमचा जप, शिवोहमची साधना सुरू होईल. सुरू आहे त्याची फक्त जाणीव होईल. शिवोहम. 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 सर्वजण एक मोठा श्वास घेतील, सोडतील. सर्वजण डोळे उघडतील. या चर्चेच्या सुरुवातीला एक नमस्कार घालण्यात आला होता, तो होता शिवोहम पूर्वक नमस्कार. इथून पुढे आपण जेव्हा जेव्हा नमस्कार करू तो सर्व नमस्कार शिवोहम पूर्वक नमस्कार असेल. श्रावण सोमवारचा हे व्रत उपवास इच्छित फळसाठी केलं जातं. यातून इच्छित फळ भेटतं, सुख, समाधान, शांती, आनंद नक्की भेटतो. हा प्रवास आकारातून निराकारकडे होतो, स्वबोधकडे होतो. यासाठी मनाला उपवासाने संस्कारित केलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे. वारंवार जे अन्न मन मागत आहे त्यातून थोडंसं मनाला बाजूला ठेवावं. पोटासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, ज्यामध्ये फळे, फुले, पाणी, 1-2 खजूर, राजगिरीचा लाडू हे देऊ शकतो आपण. इतर अनावश्यक गोष्टी टाळा. संध्याकाळी अति आहार, जड आहार घेण्यापेक्षा हलका आहार घ्या. ज्या आधी बेलाची 1-2 पाने, मुळेचे 1-2 तुकडे खावा, ज्यामुळे अध्यात्मासोबत आरोग्य जपला जाईल. उपवासाला काय खावं हा जो प्रश्न आहे, तर उत्तर आहे काही नाही खायचं, कमी खायचं आहे. उपवास कसा सोडावा पाहिलेला आहे. मन शुद्धीसाठी मौन पाळावं. अति बडबड यातून
मनाला मनस्ताप होतो, राग, चिडचिड, द्वेष, ईर्ष्या, भांडण या गोष्टी टाळाव्यात। मनशुद्धीसाठी शक्य तेवढं कमी बोलावं, मौन साधना, मौन पाळावं। भावशुद्धीसाठी ध्यान करावं, शिवोहम ध्यान करावं। सकाळी 5 मिनिटं सुरुवात करा, दिवसभर सुरू होईल, रात्री झोपताना पुन्हा एकदा 5 मिनिटं शिवोहमचं ध्यान करा। हे आकारातून निराकारकडे जाणे, कोठे जाणे? शिवोहमकडे जाणे, हे ध्यान आपण करत आहोत। पुढच्या श्रावण सोमवारपर्यंत हे ध्यान आपल्याकडून कंटिन्यू झालं पाहिजे, नियमित झालं पाहिजे। यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी हा संघ, हे विवेचन, ही चर्चा करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी जी सर्वांनी संधी दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। आपल्या सर्व शिवांशांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।